गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपतींना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आमचे स्नेही किरण भाऊ, त्यांचा परिवार आणि इथे जमलेला गर्दीपेक्षा दर्दी परिवार, तर या सर्वांना मी माझा थोडक्यात अल्पपरिचय करून देतो आणि या रसाहार डायट सिस्टीमचा अनुभवी साक्षीदार म्हणून काही 2-3 गोष्टी मी आपल्यासमोर शेअर करतो. माझं नाव यशवंत गंगाधर साबळे. मी सध्या जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन इथे मेरी इथे कार्यरत आहे, संशोधन सहाय्यक या पदावरती. रसाहार गेले 7 वर्ष मी स्वतः करतोय आणि याचं निमित्त होतं माझे आई आणि वडील. माझे वडील या ठिकाणी आलेले आहेत. 76 वर्ष वय आहे, आईचं 67 वर्ष वय आहे. ते नेहमी आजाराने काही ना काही आजाराने त्रस्त असायचे, म्हणून किरण भाऊंचा एक इस्कॉनला दिलेला एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. अत्यंत प्रभावशाली भाषेमधून, साध्या सोप्या शब्दांमधून त्यांनी रसाहार मानवी शरीराला का गरजेचा आहे आणि हे मानवी शरीर रसाहारासाठी किंवा शाकाहारासाठी कसं बनलेलं आहे त्यांनी त्यांच्या विवेचनात सांगितलं. यापूर्वी मला फारसा आजार असा काही प्रकार नव्हता, परंतु अनुवंशिकता म्हणून डायबिटीजचं आमचे आजोबा किंवा आजी असेल, वडील असतील, डायबिटीजचं थोडंफार ही भीती मनामध्ये होती आणि मला पहिल्यापासून ब्लड प्रेशरचा त्रास होता, अनुवंशिक. BP म्हणजे अंधार असू द्या किंवा एखादी गोष्ट काम करण्यासाठी धडधड होणे, BP हाय होणे, तर ह्या आजारांचं थोडंफार मला मूळ होतं. परंतु बऱ्यापैकी मला वडिलांनी 11वी-12वीला पुण्याला शिकायला टाकलेलं होतं. माझं टार्गेट होतं लाईफमध्ये मेडिकलला जाण्याचं. तर 2 मार्कावरनं माझा MBBSला 1995ला माझा नंबर मिस झालेला होता. आणि बरं झालं आज 95 नंतर हे 2025 आले, 20 वर्षानंतर मला एका गोष्टीची खरोखर मनस्वी खंत वाटते आणि हे पण होते की आपण त्या मेडिकल किंवा ॲलोपॅथी फील्डला गेलो जर असतो तर अनावधानाने आपल्या हातून बरंच काही पातक म्हणण्यापेक्षा किंवा बरंच काही गोष्टी सिस्टीमच्या माध्यमातून घडल्या असत्या. कारण आजही जी ॲलोपॅथी सिस्टीम आहे ती भारताने जगाला दिलेली नाही आहे. आपल्या भारतानं आयुर्वेद दिलेला आहे आणि योगा, आयुर्वेद हे सगळं भारताचीच देणगी जगाला आहे. उशिरा का होईना जगाला शहाणपण येते. आजही अमेरिका वेगान होण्यामागचं कारणच ते आहे. कुठेतरी माणसाला निसर्गाला शरण जावं लागतं. जसं किरण भाऊंनी गीतेचा आणि रामचरित्र मानस या दोन्ही ग्रंथांचा आधार देऊन हा जो रसाहार आधार हा समजवलेला आहे आणि आमच्यासारखे साधक अनेक वर्षानुवर्ष करतायत, तर याचा खरोखर मनोमनी आनंद वाटतो. आत्ताच सूर्यवंशी साहेबांनी आणि नागवेकर साहेबांनी त्यांचे अनुभव कथन केले. त्यात माझा एक सिंपल अनुभव असा होता. माझा रसाहार करताना ॲक्सिडेंट झालेला होता मोटरसायकलवरनं आणि मी रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडलेलो होतो. तर मी 10 मिनटं आराम केला आणि घरी येऊन आराम केला. आराम, एनिमा, उपवास आणि रसाहार या 3 गोष्टींच्या माध्यमातून माझा स्वतःचा इथं डाव्या बाजूचा जो गोटा होता हा, तर इथे खरचटलेलं होतं आणि क्रॅक होता. तो क्रॅक आपोआपच हील झाला. किरण भाऊंनी अनेक ठिकाणी त्यांच्या यूट्यूब लेक्चरमधून सांगितलेलं आहे की आपल्याला जे रिपेअर होण्याची शक्ती आहे ती बाहेर औषधांमध्ये नाही आहे. एक तर आत्मशक्ती किंवा प्राणशक्ती बरी करते, त्याला आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ दिल्यानंतर स्वतः मी प्रत्यय घेतला. आमचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी काही काळ, कारण या सिस्टीमचं असं आहे की जेवढा काळ तुम्ही या सिस्टीम कराल तेवढे काळ ही सिस्टीम आपल्याला मदत देते. वडिलांचं 76 वय चालू आहे. त्यांचा चष्मा जो होता तो चष्मा गेलेला आहे, ते आजही रीडिंग करू शकतात. आईचं पण बऱ्यापैकी आरोग्य चांगलं आहे रसाहारामध्ये. तर मी सर्वांना एकच अपील करेन, किरणजींच्या अनेक ज्या डोंगरावर चढण्याच्या मोहिमा असतात त्याच्यामध्ये मी त्यांना साथ देत असतो आणि तंतोतंत आणि सिस्टीमनुसार ही जर रसाहार सिस्टीम फॉलो केली तर तप, सेवा आणि सुमिरण हे जे 3 मार्ग आहेत ते निश्चितच मानव जन्माचं सार्थक करतील
आपण ते प्रामाणिकपणे करावं. त्यांनी जे साहित्य तयार केलेलं आहे, स्वतःच्या अनुभवातून आणि स्वतःच्या अध्यात्मशक्तीतून काही त्यांनी लेखन जे केलेलं आहे, ती त्यांची शक्ती समाज कारणासाठी उपयोगी पडावी या शुद्ध हेतूनं त्यांनी वाङ्मय, बरंच वाचन आणि आचरण केलेलं आहे. त्यामुळे किरण भाऊबद्दल मला एकच गोष्ट जाणवते, निश्चयाचा महामेरू, सकळ जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धार करून एखादी गोष्ट करू शकतं. त्या पद्धतीने जीवनामध्ये आपल्याला अनेक वाट सुरू येतात. तसं आपण एखाद्याला काही गोष्टींचं गुरुस्थानी मानून आपण त्या जर गोष्टी फॉलो केल्या तर 100% आपल्याला हा जो आरोग्याचा रस्ता आहे तो सोपा होईल. मला वाटतं आपण या ठिकाणी आलात, आयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याचा संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद.